यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। पुढच्या 2 तासामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस आता अचानकपणे दाखल होणार आहे। सध्या जरी वातावरण दिसत नसलं तरी अचानकपणे आता एक मोठं पावसाळी क्षेत्र राज्यामध्ये दाखल होत असून विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज आता आपल्याला बघायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, सर्व काय अंदाज एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याकरिता आता थोडासा वेळ काढून हा फक्त व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा व काही जी महत्त्वाची गाव असतील त्या गावांचा देखील अंदाज तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ तुम्हाला आता शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजेच रोज हवामान अंदाज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे। व त्यानंतर एक छोटंसं काम देखील करा, तुमचा जिल्हा, तालुका जो असेल त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात पावसाचा काय अंदाज राहील तो देखील आपण अंदाज देणार आहोत। त्यापूर्वी सबस्क्राइब करणे देखील गरजेचे आहे, त्यासाठी सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाका। तर आता आपण सविस्तर हवामानाचा अंदाज बघणार आहोत। राज्यामध्ये जो काय पाऊस लवकर ओसरण्याची स्थिती बघायला मिळत होते त्यामध्ये आता थोडीशी वाढ होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। आता याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, तर चला पाहूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता पुढचे काही तास राज्यामध्ये भयंकर स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळणारच आहे। शेतकरी मित्रांनो सतर्क राहा, पाऊस विजांच्या कडकडाटासह दाखल होत आहे। यामध्ये जर विचार केला तर 2 तासामध्ये परळी गंगाखेडच्या भागात तर मोठा अलर्ट राहणारच आहे। परळी गंगाखेड आसपासचे बहुतांश भाग मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळू शकतो। सोनपेठ, गंगाखेड, पालमचा भाग असेल, पूर्णा, परभणीचा भाग असेल, येत्या 2 तासामध्ये मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। 100% पावसाची तुफान हजेरी लागणार आहे, हे देखील लक्षात घ्या। काही ठिकाणी विजांचा कडकडाट कामापेक्षा अधिक बघायला मिळू शकतो, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। विजांच्या लखलखाटासह मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण हे आपल्याला पूर्ण राज्यभरामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे। तर चला आता अधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे सर्व काय बघणार आहोत। त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा, तुमच्या जिल्ह्याचा देखील याच व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज नक्कीच दिला जाईल। तर इकडे बघू शकता, यामध्ये आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये येत्या 2 तासामध्ये लातूर औसाचा भाग असेल, किंडोजचा भाग असेल, भंडाचा भाग असेल, या ठिकाणी कामेगावचा भाग तुफान पाऊस येत आहे। शिरूर अंतपालच्या भागात मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। यामध्ये शिरूर अंतपाल, लातूर, औसा, किनवट, गातेगावचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। ज्या भागामध्ये एकदम डार्क निळा कलर जास्त आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो, या ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर यापेक्षा सर्वाधिक पाऊस इकडे गंगाखेडला बघायला मिळणार आहे। या भागात थोडा कमी राहील, मात्र इकडे गंगाखेडचा थोडासा जो भाग आहे या ठिकाणी येत्या 2च तासात तुफान पावसाची शक्यता आहे। गंगाखेड, पालम, पूर्णा, परभणी, सोनपेठचे भाग असतील, या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व यापेक्षा अधिक पाऊस इकडे हिंगोलीमध्ये 2च तासामध्ये दाखल होणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह पाऊस येत आहे। यामध्ये इकडे औंधाचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार पाऊस येणार आहे, मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे। औंधाच्या भागामध्ये तुफान पावसाची शक्यता राहील। त्यानंतर हिंगोलीच्या भागात 2च तासात तुफान पावसाची शक्यता, यामध्ये बघू शकता या ठिकाणी मोठा अलर्ट दिसत आहे। वातावरण सर्वात जास्त या ठिकाणी बघायला मिळत आहे। मुसळधार पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। यामध्ये जिंतूर, हिंगोली, काही उमरखेडचे पण पूर्वकडील भाग असतील, तुफान पाऊस 2च तासात तर काही ठिकाणी आता पावसाला सुरुवात पण होणार आहे, त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्यावा। विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे। तर चला आता एक मोठं पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने दाखल होणार आहे। राज्यात ते पावसाळी वातावरण येणार आहे। थेट पाऊस आता कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त बघायला मिळेल लगेच सांगतो। तर यामध्ये इकडे बघू शकता, आता जर विचार केला तर आता दुपारनंतर मोठी परिस्थिती बघायला मिळणार असून यामध्ये तुफान पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। यामध्ये तालुके बघा, खूप मुसळधार पावसाचं आगमन काही तालुक्यांमध्ये होत आहे। यामध्ये सर्वात पहिला तालुका जर विचार केला तर तो केज तालुका आहे। केज तालुक्यामध्ये दुपारच्या नंतर जोरदार पावसाची शक्यता, तीव्र व्याप्तीसह जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये लातूरचे काही भाग आहेत, लातूर, धाराशिव, निलंगा 2 ते 3 तासामध्ये तुफान पाऊस दाखल होणार असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। विजांच्या कडकडाटासह नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा मोठा पाऊस या भागामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला तालुके सांगतो। इकडे बघा,
अक्कलकोट असेल, तसेच इकडे माशाला भाग असेल, मानुराचा भाग असेल, तुफान पाऊस या ठिकाणी आता दाखल होत आहे। उदगीरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर अक्कलकोट, आता इकडे बघा अक्कलकोटला देखील चांगला पाऊस, वलसाड, अक्कलकोट तसेच मंगोली, जामगावचा भाग असेल, काही गावांची देखील तुम्हाला नावे सांगत आहे। या गावांमध्ये तालुक्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्यानंतर इकडे सोलापूरला पाऊस आहे, सोलापूर, कुलर, जामणगावच्या भागात तुफान पावसाची शक्यता आहे। पंढरपूरला येत्या 2 तासात विजांसह नदी नाले वाहणारा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर इकडे खर्डीचा भाग आहे, जामगाव, पंढरपूरला येत्या 2 तासामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। विजांच्या लखलखाटासह पाऊस येत आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण हे आता राज्यामध्ये दाखल होणार आहे। त्यानंतर इकडे सांगली, जत, कोडोली, विटा, कराडच्या भागात तर अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस दाखल होत आहे। येत्या 2 तासात तुफान पाऊस। या जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केली होती की आमच्या जिल्ह्यात पाऊस कसा राहील, आम्हाला पाऊस येईल का नाही, तर होय पाऊस येणार आहे। सांगलीमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचं आगमन या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर चला आता पावसाचा जोर कोणत्या भागामध्ये, ढगफुटी सदृश्य नदी नाले वाहणारा पाऊस कोणत्या जिल्ह्यात आता येणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो। आता फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इकडे बघा लय नाही, जास्तीत जास्त 1 ते 2 तासातच केज तालुक्यातील काही भागात पावसाला सुरुवात होणार आहे। सगळीकडे नाही पण काही भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे। त्यानंतर कळंब तालुक्यात 35 ते 40 मिनिटांमध्येच पाऊस दाखल होणार आहे। त्यामध्ये बर्दापूर, लातूर, अहमदपूर 2 तासाच्या आत पाऊस दाखल होत आहे। काही ठिकाणी सध्या पाऊस सुरू पण आहे व आता पावसाची शक्यता वाढणार पण आहे। त्यानंतर चौसाळा, जामखेड तसेच इकडे धारूरचा भाग असेल, धारूरला देखील पाऊस वाढत जाणार आहे। पुढचे 2 तास महत्त्वाचे ठरणार असून धारूर तालुक्यामध्ये विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार, तसेच तेलगावचा भाग आहे, तेलगावला देखील पाऊस वाढणार आहे। वडवणीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। धानोऱ्याच्या भागात देखील 2 तासात पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। गेवराईला देखील पाऊस राहणार आहे। यामध्ये इकडे गेवराईचे भाग असतील, त्यानंतर गेवराई, भालगावचा भाग असेल, वायगावचा भाग असेल, मध्यम ते जोरदारचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। माजलगाव साईडला देखील आपल्याला पावसाची शक्यता आहे। माजलगावच्या देखील उत्तर साईडला आज तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह माजलगावमध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे मंगरुळचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। काही ठिकाणी तुफान पाऊस राहील, मात्र सर्व भागात पाऊस पडणार नाहीये, काही तुरळक भागात पडणार आहे, मध्यम पडणार आहे, काही ठिकाणी जोरदार। तर या ठिकाणी बघा पाथरी, आष्टीचा भाग मध्यम ते मुसळधार तर अतिभयानक स्वरूपाचं वातावरण अचानकपणे तयार होणार असून या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। सतर्क राहा। सेलूचा भाग, माजलगाव, पाथरीचा भाग असेल, माजलगावच्या जवळ पाथरी येते, त्या पाथरीला जोरदार पाऊस आहे। परभणीला जोरदार पाऊस आहे। त्यानंतर झरी, बोरी याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी बघा सध्या सेलू तालुक्यात काही भागात पाऊस सुरू झालेला आहे। आता याची तीव्रता चांगली वाढणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचं प्रमाण बघायला मिळणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा दाखल होणार आहे। लोणार, रिसोड, हिंगोली, जिंतूरचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज हा आपल्याला पूर्णपणे बघायला मिळू शकतो। त्यामुळे हा अंदाज लक्षात घ्या, सतर्क राहा। तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता या भागामध्ये हजेरी लावणार आहे। त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा आता थैमान पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगतो, कारण एक मोठं वादळी वातावरण बंगाल उपसागराकडून राज्यात आता दाखल होत आहे। त्यामुळे मुसळधार नदीचे पाणी शेतामध्ये जाऊ शकते, असा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला जिल्ह्यांची नावे बघूयात। तर यामध्ये इकडे बघा आता पहिला जिल्हा नांदेड जिल्हा या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे। दुसरा तालुका देखील आहे अहमदपूर, परळी तालुका असेल या ठिकाणी, तसेच केज तालुका असेल, कानडी, लातूरचे भाग असतील, इकडे आसपासचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे। त्यानंतर काही उत्तर साईडचे भाग आहेत, साडेगावचा भाग असेल, कळंबचा भाग असेल, केज तालुक्यातील बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर इकडे जर विचार केला तर धारूळ तसेच धोनकवड, विडाचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस आता दाखल होणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। येळंब, चौसाळ्याच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तसेच इकडे पंढरपूरचे भाग असतील, पंढरपूरच्या भागात नदीला खूप पाणी येणार आहे। पंढरपूरमध्ये सतर्क राहा, नदीला खूप पाणी वाढणार असून आता मुसळधार स्वरूपाचं पावसाचं वातावरण बघायला मिळणार आहे। तर काही ठिकाणी अतिवृष्टीची परिस्थिती इकडे प्रतापगड, खेड, दापोली, चिपळूणच्या भागामध्ये पाहायला मिळणार असून अतिशय भयंकर पाऊस बघायला मिळणार आहे। पुण्याच्या भागात देखील येत्या 2 तासामध्ये तुफान पावसाचं आगमन होणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। तसेच आता इकडे
धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या, आमच्या भागात कसा पावसाचा अंदाज आहे, आमच्या भागात कसा पाऊस राहील. तर आता लक्ष देऊन बघा, तुमच्या भागामध्ये देखील पावसाचं आगमन होणार आहे. त्या 2 तासात तुमच्या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यानंतर धुळे जळगावचे भाग असतील याही ठिकाणी पावसाची तीव्रता व्याप्ती आता वाढत जाणार असून विजांच्या लखलखाटासह मुसळधार स्वरूपाचं वातावरण बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण आता सक्रिय होणार आहे. विजांचा कडकडाट अधिक बघायला मिळणार असून अतिशय भयानक स्वरूपाचं वातावरण पुढच्या काही तासात दाखल होणार आहे. सध्या मालेगावच्या उत्तर साईडला पाऊस सुरू झालेला आहे. सटाणाचा भाग असेल, सटाणा भोकपेलचा भाग, अहवाचा भाग असेल, धुळेचा भाग असेल, या ठिकाणी पाऊस वाढत चाललेला असून याची तीव्रता आणखीन वाढत जाणार असून काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज यामुळे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर चला आता येत्या 2 तासात कोणत्या जिल्ह्याकडे पाऊस सरकणार आहे त्या जिल्ह्यांची देखील आता आपण नावे बघूयात. तर आता मुसळधार पाऊस पडणारे जिल्हे तुम्हाला सांगत आहे, लक्ष देऊन बघा. आता फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. तालुक्यांची पण नावे सांगत आहे कारण आता विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचं वातावरण दाखल होत आहे. तर चला पाहूयात. तर यामध्ये पहिला जिल्हा बीड जिल्हा, जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहणार आहे. त्यानंतर इकडे नांदेडचा भाग असेल, याही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर उत्तर साईडला पूर्णाचा भाग असेल, त्यानंतर इकडे हिमायतनगरचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता. इचोडा, किनवट, त्यानंतर आदिलाबाद, उमरखेड, जिंतूर, हिंगोली याही साईडला आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळेल. विजांच्या कडकडाटासह पाऊस येत आहे. सध्या बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस सुरू झालेला आहे. बीड जिल्ह्यात अजून पावसाची तीव्रता वाढत जाणार आहे. त्यानंतर केज तालुक्यामध्ये देखील पावसाची शक्यता येत्या 2 तासात सक्रिय होईल. केज, परळी तालुका, अहमदपूर, बीड, जामखेड, माजलगावचा भाग असेल, याही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज राहणार आहे. तुफान पावसाची शक्यता माजलगावमध्ये देखील राहणार असल्यामुळे सर्वांनी सतर्क राहा. नदीचे पाणी वाढण्याची शक्यता आहे. शेतामध्ये पाणी जाण्याची शक्यता आहे. असा पाऊस माजलगाव, केज, परळी, अहमदपूर काही भागात पडेल, मात्र तुरळक ठिकाणी राहील. तर चला यामध्ये इकडे बघा, आता जामखेड असेल, अहिल्यादेवीनगर असेल, पैठणचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार पाऊस. सेलूला पाऊस सुरू झालेला आहे. पावसाची तीव्रता आता वाढणार आहे. इकडे नांदेडच्या भागात पाऊस सुरू होत चाललेला आहे. तसेच इकडे जर विचार केला तर नांदेडच्या साईडला मुसळधार पावसाचं आगमन पुढच्या 2 तासामध्ये होण्याचा अंदाज आहे. तर चला आता सध्या कुठे पाऊस सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे जाणार आहे सविस्तर आता माहिती बघूयात. तर इकडे बघा, यामध्ये जर विचार केला तर आता काही जिल्हे असे आहेत. नांदेड जिल्ह्यात पाऊस सुरू झालेला आहे. नांदेड जिल्ह्यातील पाऊस हा लवकरच बीड जिल्हा, धाराशिव जिल्ह्याकडे सरकणार आहे. लातूर जिल्ह्यात त्याचं थैमान बघायला मिळणार आहे. तीव्रता आणखीन वाढणार आहे. आता जसजसं वेळ वाढत जाईल तसा पाऊस वाढतच जाणार आहे. कारण आता सध्या 2 तासामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचं वातावरण तीव्र होणार आहे. लक्ष देऊन बघा, शेवगाव, अमरावती, नागपूर, भंडारा, उमरेडच्या भागात पाऊस वाढणार आहे. देसाईगंज, उमरखेडचा भाग मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे. कोल्हापूर साईडला तसेच इकडे उत्तर साईडला देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, अकोला, नागपूरच्या भागात देखील विजांच्या लखलखाटासह, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचं मुसळधार पावसाचं वातावरण हे आपल्याला पुढच्या काही तासात बघायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. तुफान पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये आता दाखल होत आहे. जोरदार पाऊस या ठिकाणी येत आहे. तसेच इकडे कोल्हापूर, सोलापूर, सांगली, साताऱ्याची भाग असतील, याही ठिकाणी विजांच्या लखलखाटासह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. जोरदार पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांचा लखलखाट प्रचंड बघायला मिळणार आहे. अमरावती साईड, अकोट, अचलपूर साईडला देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर चला आता पुढचे जिल्हे तुम्हाला लगेच सांगतो. यामध्ये इकडे बघा, सध्या स्थितीला अजून काही जिल्हे आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये इकडे तेलंगणा, कर्नाटक साईड मार्गे देखील पाऊस दाखल होणारच आहे. कारण चक्रकार वाऱ्यांची स्थिती आता बघायला मिळणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक मोठं पावसाळी वातावरण बघायला मिळत असून ते वातावरण डायरेक्ट आता महाराष्ट्रामध्ये येत आहे. त्यामुळे सतर्क राहा. विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे. यामध्ये इकडे अहिल्यादेवीनगर असेल, अहिल्यादेवीनगर, पाथर्डी, शेवगावचे भाग असेल, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरला पाऊस वाढणार आहे. जालना, लोणार आता ढगाळ वातावरण अचानक वाढत जाईल. गरमीची लेवल बघायला मिळेल व पावसाचं प्रमाण लगेच वाढत जाण्याची स्थिती 100% आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोणार, वाशिम, कारंजा साईड, चिखली साईड, सिल्लोड साईडला देखील जोरदार ते मुसळधार मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस 100% बघायला मिळेल. तीव्रता देखील अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो. तर चला आणखीन पाऊस कोणत्या भागामध्ये बघायला मिळेल आता त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे देखील आपण बघूयात. तर यामध्ये इकडे बघा, वाशिम, कारंजा, यवतमाळ,
सेलू, माजलगाव, परळीच्या भागापर्यंत जोरदार पाऊस दाखल होत असून पुढील 2 तासामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे, अशा प्रकारची माहिती आहे। रोज हवामान अंदाज बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, रोज हवामान बघायला मिळेल। इतर शेतकऱ्यांना पण व्हिडिओ पाठवा, त्यांचा फायदा होईल, त्यांना हवामान बघायला मिळेल। व तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये लगेच सांगा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या 10 दिवसाचा देणार आहोत। धन्यवाद।